पोलीस भरतीमध्ये वयाच्या गुणोत्तरावरती वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. त्यातीलच आज आपण एक प्रकार बघणार आहे. त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते आपण सुरुवातीला बघूया. 3 भावांच्या वयाचे आत्ताचे प्रमाण एकास दोनास 3 आहे आणि 5 वर्षानंतरनं तिघांच्या वयाची बेरीज ही 15 असेल. तर सर्वात लहान भावाचे आत्ताचे वय किती असेल? हा प्रश्न आहे. तर ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतं, की त्यांच्या वयाच्या गुणोत्तराला सर्वात प्रथम आपण एक्स ने गुणणार. म्हणजेच ती किती येणार? 1x, 2x आणि 3x ही त्यांचे त्या तिन्ही भावांचे आजचे वय झाले आणि आजच्या वयाची जर बेरीज करायची असेल तर आपण काय करणार? 1x अधिक 2x अधिक 3x बरोबर 6x. 6x ही त्यांच्या आजच्या वयाची बेरीज झाली. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की ती 5 वर्षानंतरनं तिघांच्या वयाची बेरीज 75 असेल. म्हणजेच एका भावाचं 5 वर्षानंतरनं 5 वर्षांनी वय वाढणार आहे. तसं तिन्ही भावांचं वय हे 5 वर्षानंतरनं किती वर्षांनी वाढणार आहे? तर ते वाढणार आहे 15 वर्षांनी. मग 5 वर्षानंतरनं त्यांच्या वयाची बेरीज 75 होते. म्हणजेच आजच्या वय अधिक 15 वर्षे बरोबर हे 75. म्हणजेच किती येणार? तर 6x अधिक 15 बरोबर 75. हे त्यांचं 5 वर्षानंतरचं वय झालं. म्हणजेच 6x बरोबर किती येणार? तर 75 मधून 15 गेल्यावरती उरणार किती? तर ते उरणार 60. म्हणजेच x बरोबर किती आलं? तर ते आलं 10. हे आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. आणि आता शेवट आपल्याला काय विचारलेलं आहे, की सर्वात लहान भावाचे आत्ताचे वय किती असेल? म्हणजेच सर्वात लहान भावाचे गुणोत्तर किती आहे? तर हे 1x आहे. म्हणजेच x ची व्हॅल्यू आपल्याला इथं 10 मिळालेली आहे. म्हणजे सर्वात लहान भावाचे वय हे किती असणार आहे? 10 वर्षे, जे की आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4.